अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीला स्मार्ट वीज मीटर आणि प्रीपेड मीटर बसवण्याचं कंत्राट देण्यात आलंय। राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात आज कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कंदील मोर्चा काढत आंदोलन छेडलं। महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी धारेवर धरत संबंधित ठेकेदार कंपनीला महावितरणच्या कार्यालय परिसरात जागा का दिली अशी विचारणा केली। तसंच या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तिथून हकलून लावलं, त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। लाईट आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अदानीची दादागिरी चालणार नाही, जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामसभेत स्मार्ट मीटर विरोधात ठराव करा अशा स्वरूपाच्या घोषणा देत आज शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडलं। ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयावर प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला। पोलिसांचं कडं तोडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या कार्यालयावर हल्लाबोल केला। यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली। उपनेते संजय पवार आणि सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी तर या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। प्रीपेड मीटर सक्ती रद्द झालीच पाहिजे, महावितरण कंपनी जनतेच्या मालकीची आहे, महावितरणच्या शासकीय जागेत अदानी समूहाला दिलेलं कार्यालय ताब्यात घ्या अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली। अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी अदानी गो बॅकच्या जोरदार घोषणा दिल्या। अदानी समूहाला दिलेलं स्मार्ट मीटरचं टेंडर रद्द करा, प्रीपेड मीटरची सक्ती नको, अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशारा संजय पवार यांनी दिला। आज अदानीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे जे क्षेत्र आहेत ते काबीज करण्याचं काम चाललेलं आहे आणि त्यातलाच हा एक भाग आहे। प्रीपेड मीटर, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्य आणि सर्वांची या महाराष्ट्रातील लोकांची लूट होणार आहे। आपण निवडणुकीत आवळा द्यायचा आणि भोपळा घ्यायची जी पूर्वी पद्धत आहे त्याच पद्धतीने आवळा ह्या शासनाला त्यांच्या माध्यमातून अनेक कोट्यावधी रुपये निधी त्यांनी गोळा केलेला आहे आणि तो निधी आता कसा आपल्याला मिळवायचा तर सर्वसामान्य 12-13 कोटी जी महाराष्ट्राची जनता आहे त्यांच्या माध्यमातून मिळवण्याचं हे प्रयत्न त्यांचा चालू आहे, त्याला आमचा विरोध आहे। दिवसा शेतकऱ्यांना वीज द्या, महावितरणच्या त्रुटींमध्ये सुधारणा करा, अदानीचे एजंट होऊ नका अशी समज ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिली। त्यानंतर विविध मागण्यांचं निवेदन महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांना देण्यात आलं। यावेळी युवा सेना अधिकारी हर्षल सुर्वे, रिक्षा सेनेचे राजू जाधव, चंद्रकांत भोसले, शशिकांत बिडकर, बाजीराव पाटील, दिनेश परमार, विशाल देवकुळे, अवधूत साळोखे, धनाजी दळवी, संतोष रेडेकर, सुहास डोंगरे, प्रतिज्ञा निल्ले, रीमा देशपांडे, पूनम फडतरे यांच्यासह आंदोलक उपस्थित होते।